तुम्ही पाहू शकता मी आता शेवची भाजीचं करणार आहे बघा. का घरी केलेली शेव आहे बघा. तुम्ही बघू शकता ह्याची भाजी करणार आहे मी. बघा त्याला लागणार साहित्य हिरवी मिरची, टमॅटो, कोथिंबीर, कांदा, लसूण ठेचून घेतलाय. आता मी गॅस ऑन करणार आहे बघा. तुम्ही मी गॅस ऑन केलाय तुम्ही पाहू शकता. तुम्ही बघू शकता तेल टाकत आहे. जास्त आपल्याला तेलकट नाही करायची बरं का, कारण आधीच ते फ्राय केलेलं असतं ना. तुम्ही बघू शकता आता तेल. थोडीशी मोहरी टाकायची बरं का, लय नाही टाकायची, कचकच लागते बरं का. मी थोडीच टाकली बरं का, एकदम थोडी टाकायची, तडतड होऊ द्यायची जरा, अशी फुटू द्यायची चांगली तेलात. असा लसूण ठेचून घेतलेला आहे बघा. तुम्ही बघू शकता लसूण टाका. तुम्ही बघू शकता हे संगतीच टाकायचा. इतकी सुंदर लागते ना ही शेव भाजी तेलात फ्राय होते. तुम्ही बघू शकता किती सुंदर भाजले. चवीपुरतं थोडंच मीठ टाकायचं बरं का, जास्त नाही टाकायचं. हळद अर्धा चमचा. आता आपल्याला हे सगळं असं एकजीव करून घ्यायचं आहे. थोडी धना कोथिंबीर टाकायची. तुम्ही बघू शकता इतकी सुंदर होती ना. मोजूनच पाणी टाकायचं बरं का, मी आता अर्धच टाकणार होते. मोजून टाकायचं पाणी आपल्याला. जेवढी शेव आहे ना तेवढीच टाकायचं बघा, म्हणजे अशी मोकळी मोकळी होती बरं का. चांगली अशी उकळी येऊ द्यायची बरं का, मग ते आपल्याला सोडायचंय बरं का. बघा तुम्ही पाहू शकता किती सुंदर उकळी आली. आता हे आपल्याला असं सोडायचंय बरं का ह्याच्यात. बघा तुम्ही बघू शकता खूप सोपी आहे ही शेव भाजी. आणि आपल्याला गॅस बंद करायचा आहे. तुम्हाला दाखवते एका प्लेटमध्ये काढून. अजून तुम्ही थोडीशी कोथिंबीर टाकू शकता बघा. बघा तुम्ही बघू शकता एका प्लेटमध्ये काढून दाखवते. खूप सोपी आहे ही भाजी, इतकी सोपी आहे ना. तुम्हाला एका प्लेटमध्ये काढून दाखवते कशी झाली शेवची भाजी. तुम्ही बघू शकता किती मोकळी झाली. तुम्हाला मी दाखवली कशी करायची शेवची भाजी बघा. बारकी शेव घ्यायची बरं का. तुम्हाला माझी शेवची भाजी आवडल्यास तुम्ही माझ्या चॅनलला शेअर करा, लाईक करा. थँक्यू, धन्यवाद. आमेन.